तुम्हाला काय त्रास आहे? तो वाताचा त्रास आहे का तुम्हाला? असेल थोडाफार वात जी बघू वात येत आहे वातामुळे याला बघा हे जे वाताची केस आहे आर्थरायटिस बोलतो ना ते आहे तुम्हाला याला पथ्य खूप पाळायला लागतं जीबीवर दाखवतो तुम्हाला ब्लॅक डॉट्स आहेत ना वाताची वात प्रकृती त्यामुळे तुम्हाला आहे ना आंबवलेले पदार्थ आंबट पदार्थ बेकरीचे डेअरीचे प्रोडक्ट सगळं बंद करायला लागतं लक्षात घ्या तरच ते कंट्रोलमध्ये येतं युरिक ॲसिड वाढतो लक्षात आलं ना त्यामुळे जेवढं आहे ना शिळं रात्री लेट जेवण दुधाची चाय जास्त प्रमाणात हे सगळं बंद करायचं तर ते कमी होईल आणि हे मानेसाठी आणि कमरेसाठी आपण ट्रीटमेंट तुम्हाला देऊ आता पाठीचं म्हणजे दुखते ती पाठ दुखते नेहमी आणि म्हणजे असं खाली बसलं ना की उठायला गेलं की आपण सरळ उठतो ना तसं नाही असं थोडं वाकून आपलं कसं कमरेत तसं वाकून मग हे होतं त्यामुळे हे काय एन्क्लोजिंग सारखं आहे हे पूर्ण स्टिफ झाले ताई खाली वागता येतं का थोडी उभे राहा खाली बरं ठीक आहे बघा हा भाग तुमचा वर आहे हा खाली दिसतो सू झाल्यासारखा स्वेलिंग इकडे स्वेलिंग सारखं टाईट झालं आहे टेंडर बस राहिलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवतो ना आपण आणि गरम करून खातो असलं काही खायचं नाही हां बिलकुल आणि रात्री जेवण लवकर करायचं लेट करायचं नाही कळलं ना हे वातामुळे हां लक्षात ठेव बघा चालू ना खूप हलकं वाटतं कळलं ना याच्यासाठी आपण सर्वायकल नंबरला आपण ट्रीटमेंट करूच फक्त वातासाठी तुम्हाला मी सांगितलं डाईट वगैरे ते प्रॉपर केली तर ते युरिक ॲसिड पण कमी होणार काय नाव तुमचं मनीषा कापड खुश आहे ट्रीटमेंटने ठीक आहे नमस्कार